जाती अंत व अल्पसंख्याक संघर्ष समिती युवा आघाडीच्या वतीने कायदा व सुव्यवस्था शांतता अबाधिततेसाठी आवाहन. पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना निवेदन. 6 जानेवारी 2023 रोजी सोलापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आले होते. या निमित्त निघालेल्या मोर्चातील काही उल्हाडबाज तरुणांनी गौतम चौक परिसरातील काही दुकानदारांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेश बंदी काढण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती DYFI अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गे आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे आमदार टी राजा आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली. तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माती भडकवणारे प्रक्षोभक वक्तव्य केलं. त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजा आणि नितेश राणे यांनी केलंय. म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेशबंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी निघालेल्या आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करून अनेक दुकानांची नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. मात्र त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व जाती धर्मातील मानवतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकंटकांविरुद्ध पाऊल उचलल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सोलापुरात थारा नाही असा जणू संदेशच अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती DYFI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. प्रसार माध्यमांनी बोलताना रेनगरच्या चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडू नये असं आवाहन केलंय. तर युसुफ मेजर यांनी 6 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रसंगी रंगप्पा मरेडी, मार्याप्पा पंदेलोलू, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अकील शेख, विक्रम कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, रफिक काजी, नरेश दुगाणे, दाऊद शेख, दीपक निकंबे, शंकर म्हेत्रे, मनसरे, नरसिंग म्हेत्रे, युसुफ शेख, संजय ओंकार, श्रीकांत कांबळे, शहाबुद्दीन शेख, श्याम अडम आणि इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी आपण माननीय पोलीस आयुक्त यांना भेटलेलो आहोत. सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती तसेच जातीअंत संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना आपण 2 निवेदन त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. त्या निवेदनाद्वारे आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की परवा दिवशी सोलापुरामध्ये त्या 2 आमदारांनी या ठिकाणी येऊन अक्षेश भाषण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे सोलापूर शहरातील शांतता या ठिकाणी भंग होण्याची संभावना निर्माण झाली होती, परंतु पोलिसांनी वेळेवर त्याची दक्षता घेतल्यामुळे या सोलापूर शहरामध्ये मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. सर्वप्रथम मी पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर त्याचा बंदोबस्त केला. आज आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे की भविष्य काळामध्ये या 2 माणसांना आणि असे जातीय निर्माण करणारे आमदार, मंत्री, कोणी खासदार असू दे, शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी सुलतानिया मस्जिद, कन्ना चौक आणि त्या मधलामती परिसरामध्ये केलेले धिंगाणा त्यासंबंधी काही लोकांना अटक केलेली आहेत आणि संबंधित दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल केलेले आहेत. तर पोलिसांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये सोलापूर शहरात ही शांतता असली पाहिजे. सर्व सोलापूर वासियांना माझी अशी विनंती आहे की आपण सोलापूर शहर हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोकांनी या ठिकाणी गुणगोविंदाने या ठिकाणी राहायचे आहे अशी या ठिकाणी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि पोलीस डिपार्टमेंटनं माझी अशी विनंती आहे, असे भाषणं करणारी माणसं, अशी जाती ते निर्माण करणारी माणसं यांना MPD केली पाहिजे आणि यांना हातपार सोलापूर जिल्ह्यातून हातपार केली पाहिजे अशी या ठिकाणी आपण आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आपण. आणि पोलीस आयुक्त साहेबांचा या ठिकाणी आपण आवाज देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आयुक्त साहेबांची काय प्रतिक्रिया होती? आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि वेळेवर त्यांचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये असे मोर्चे आणि आंदोलन करण्यासंबंधी आमचा विचार चालू आहे की परमिशन देऊ किंवा नको हे देखील आम्ही या ठिकाणी विचार करणार आहेत अशा आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. काल जे झालेले प्रकरण आहे 2 दिवसापूर्वी ते फारच वाईट झालेलं आहे. कारण सोलापूर शहरात बेकारी इतकी वाढलेली आहे
याचा कोणी विचार करणार. लोकांच्या चुली जळण आहेत, पण हे लोकांच्या घर जाळायला लोक यायला लागलेत. यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे. आणि पोलिसांनी आणि आयुक्त साहेबांनी जे काम केलं ते फार मोलाचं केलं. कारण सगळं आग लागली असती असं झालं असतं, पण त्यांनी वेळेवर दक्षता घेऊन आपल्या सर्वांचे जीव वाचवले. हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व मिळून त्यांचे आभार मानतो. आणि परत एकदा आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे की अशा लोकांना तुम्ही हे करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना आळा घाला. अशी लोक शहरात येऊच देऊ नका जे लोकांच्या घराला आग लावतील. आम्हाला कसे लोक पाहिजेत की लोकांच्या चुली जाळणारे लोक पाहिजेत. लोकांमध्ये भाकरी मिळायला पाहिजे. किती तरुण मुलं आता भडकलेले आहेत, त्यांना समजावणारे लोक पाहिजेत. उलटा ह्या तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो. याचा हे करणारे करून जातात, पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो. कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत, तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात, आपल्याला सुखाने ठेवतात. याच्याबद्दल परत एकदा त्यांचा आभार मानते. सोलापूर शहरामध्ये 2 दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, त्याचबरोबर जातीयंत संघर्ष समिती आणि डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि सांप्रदायिक पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे. आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे. ही जी मूल्य आहेत ती मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे. कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे. या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे ते अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनतासुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे. आणि आपण सर्वजण राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्यता जोपासली पाहिजे, ही आमचं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत. धन्यवाद. काल जे घडलेलं आहे परवा, त्या ठिकाणी आपल्या डिपार्टमेंटकडनं शहरात पुन्हा मागच्या दंगलीमध्ये जाऊ नये असं म्हणून त्याने आळा घालून त्यांनी बंदोबस्त ठेवलेला आहे आणि डिपार्टमेंटचं अभिनंदन करत आहे. गेल्या 30 वर्षापासून 20 वर्षापासून आपण या कामं करत असताना 30,000 घर आपण आडम मास्तरच्या नेतृत्वाखालीचे आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना 30,000 घर द्यायला आले. परंतु आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, जात धर्म नाही आहे. आम्ही त्याच पद्धतीनं काम करत असताना इतर खासदार आमदार येऊ नये नाही तर भडकीव भाषण करून आणि या ठिकाणी जाती दंगल करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी या डिपार्टमेंटला माझं एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही आळा घातलेला आहे त्याच पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पुन्हा इथं येऊ देऊ नये त्या पद्धतीनं आम्ही विनंती करतो. आम्ही एक जातीयांत संघर्ष समितीच्या वतीनं आणि तुमचे अभिनंदन करतो डिपार्टमेंटचं सगळ्यांचे. कारण आम्ही जात बीत बघत नाही आहे, धर्मबिर्म बघत नाही. एक नाता आपण या ठिकाणी काम करत असताना गरिबांची कसं व्हायला पाहिजे आणि जाती दंगल हे करायला आले ते याच्यावर आळा घालावं म्हणून डिपार्टमेंटला माझी कळकळीची विनंती आहे.